मुंबईसह उपनगरात आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे सखल भागामध्ये आता पाणीही साचायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, काही ठिकाणी रिमझिम आहे। मात्र पावसाची संततधार मुंबईमध्ये पहाटेपासून सुरू आहे। पुढचे 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। दक्षिण मुंबईमध्ये 51.8 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरामध्ये 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटं सध्या उशिराने सुरू आहे आणि मुंबईमधली रस्ते वाहतूक सुद्धा मंदावल्याचं कळतंय। ते सायन आणि चेंबूर इथली आपण दृश्य पाहतोय। मोठा पाऊस झाला तर सायनमधला हा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जातो। सध्या तरी रेल्वे सुरळीत सुरू आहे, मात्र वेळापत्रकावर परिणाम झालाय। 15 ते 20 मिनिटं रेल्वे सध्या उशिराने आहे। तर चेंबूरमध्ये संततधार पाऊस आहे, त्यामुळे काही ठिकाणी मात्र पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर आपण पाहूया हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा कुठला अलर्ट दिलेला आहे। तर रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट आहे। पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट आहे। पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। तर येलो अलर्ट आहे मुंबईमध्ये।